नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे ठाकोर सी डी. आपण विषय पाहणार आहोत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी फॉर स्टँडर्ड 12th कॉमर्स. आपण 8वं प्रकरण पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स. त्यात आपण पाहणार आहोत आता शेअर अँड शेअर कॅपिटल. शेअर म्हणजे काय? ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013 प्रमाणे काय म्हटलंय आपण आता ते पाहूया. शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ अ कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक ॲज वेल. शेअर म्हणजे शेअर कॅपिटलचाच एक भाग आहे, कॅपिटलचा भांडवलाचाच एक भाग आहे, आणि त्या भांडवलामध्ये आता त्यांनी स्टॉकला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. पुढचं आहे मिनिंग ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल म्हणजे काय? शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज्ड बाय अ कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. कंपनीला जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी जे भांडवल उपलब्ध करायचा मार्ग असतो तो म्हणजे शेअर्सची विक्री करणं, त्याच्यातनं ते भांडवलाचं उपलब्धता करत असतात. इन केस ऑफ अ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स नोन ॲज शेअर्स. जेव्हा कंपनीचे छोटे छोटे भाग होतात त्यालाच शेअर्स असं म्हणतात. दिस इज वाय इट इज नोन ॲज शेअर कॅपिटल. म्हणूनच त्याला शेअर कॅपिटल असं म्हटलं गेलेलं आहे. इक्विटी शेअर्स. अ शेअर विच इज नॉट प्रेफरन्स शेअर्स इज अन इक्विटी शेअर्स. जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत त्याच म्हणजे इक्विटी शेअर्स. इट मीन्स दॅट if the shareholder is not entitled to a fixed dividend or have priority at the time of repayment of capital will be treated as a equity share capital. Equity shareholders are the risk bearers and therefore the real owners of a company and can get dividend after the payment of all expenses and dividend to preference shareholders. इक्विटी शेअरहोल्डर्स हे खरे रिस्क बेरर्स असतात. खरी जी जोखीम असते हे इक्विटी शेअरहोल्डर्स उचलत असतात. आणि जेव्हा कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असते तेव्हा सगळ्यात शेवटी हे इक्विटी शेअरहोल्डर्सचा नंबर लागतो. कशासाठी? जे पेमेंट केलं जातं कंपनी बंद पडल्याच्या वेळेस, जेव्हा भांडवल असेल किंवा बाकीचे जे पैसा असतो जेव्हा परत करायची वेळ येते तेव्हा सगळ्यात शेवटी इक्विटी शेअरहोल्डर्सला ते रिपेमेंट केलं जातं. सगळ्यात पहिले प्रेफरन्स शेअरहोल्डर्सला त्याचं पेमेंट केलं जातं. नंतरून बाकीचे जे असतील त्यांना पेमेंट केल्यानंतर सगळ्यात शेवटी इक्विटी शेअरहोल्डर्सला ते परतफेड केली जाते, कारण की ते खरे मालक असतात. कंपनीचे खरे मालक हे इक्विटी शेअरहोल्डर्स असतात. प्रेफरन्स शेअर्स. आता जसं इक्विटी शेअर्स आपण पाहिलं की सगळ्यात शेवटी त्यांना त्यांचं पेमेंट केलं जातं, त्याच्या उलट प्रेफरन्स शेअरहोल्डर्स कोण असतात? ज्यांना सगळ्यात पहिले त्यांचं पेमेंट केलं जातं. जेव्हाही कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असेल किंवा कंपनी बंद पडली तर कंपनी बंद पडण्याच्या वेळेस सगळ्यात पहिले पेमेंट प्रेफरन्स शेअरहोल्डर्सला केलं जात असतं. टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटलचे प्रकार दिलेत, शेअर कॅपिटलचे टाइप्स दिलेत. सगळ्यात पहिले दिलं आहे ॲथोराइज्ड कॅपिटल. मग ॲथोराइज्ड कॅपिटल म्हणजे काय आता आपण ते पाहूया. द ॲथोराइज्ड कॅपिटल इज द अमाउंट ऑफ शेअर कॅपिटल which is a company authorized to issue by its memorandum of association. The amount of authorized capital is determined after taking into consideration the future requirements of capital of a company. The capital is also known as nominal capital or registered capital. This is the maximum amount which the company is authorized to raise by its issue of shares. The authorized capital can be increased or decreased by adopting the prescribed legal procedure. आता हे आपण पूर्ण पहिले वाचून घेतलं. आता आपण छोट्या छोट्या भागांमध्ये वाटल्यास आपण ते जाणून घेऊया. द ऑथराइज्ड कॅपिटल इज द अमाउंट ऑफ शेअर कॅपिटल. ऑथराइज्ड कॅपिटल काय आहे? ही एक अमाउंट आहे, शेअर कॅपिटलचाच एक भाग आहे, विच अ कंपनी इज ऑथराइज्ड टू इश्यू बाय इट्स मेमोरंडम ऑफ असोसिएशन. त्यांच्या नियमावली, मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे त्यांच्या नियमावलीप्रमाणे जेव्हाही कंपनीला त्यांच्या कॅपिटल किंवा भांडवलाची आवश्यकता असणार आहे किंवा कंपनीला भांडवलाची आवश्यकता आहे तर ते भांडवल गोळा करण्यासाठी जे बी काही नियम असतील, मेमोरंडम ऑफ असोसिएशनचे नियम असतील, त्या नियमांना धरून ते शेअर्स विक्री करतील आणि
भांडवलाची उपलब्धता करतील. The amount of authorized capital is determined after taking into consideration the future requirements of capital of a company. भविष्यात किती भांडवलाची आवश्यकता आहे, किती भांडवल कंपनीला आता पुढच्या काही दिवसांमध्ये पाहिजे आहे, त्याला लक्षात घेऊन त्यांचे ते शेअर्स विक्री काढले जात असतात. This capital is also known as nominal capital or registered capital. Authorized capital लाच आणखी दोन नावं दिलेली आहेत, ती म्हणजे nominal capital आणि registered capital. This is the maximum amount which a company is authorized by its issuing of shares. भरपूरशी जी 100%पैकी भरपूरशी अशी जी अमाऊंट असते ती कंपनी त्यांची शेअर्स विक्री करून ती उपलब्ध करत असतात. The authorized capital can be increased or decreased by adopting the prescribed legal procedure. जी कॅपिटल आहे authorized capital ती वाढली किंवा कमी झाली हे कशावर निर्भर करतं, तुम्ही कोणती पद्धतीचा अवलंब करतात त्या पद्धतीवरती ते सगळं काही निर्भर आहे. पुढचं आहे issued capital. Issued capital is that part of a authorized capital which offered to the public for subscription. Issued capital हा एक authorized capitalचाच भाग आहे, पण इथं पब्लिकला सांगितलं जातं की तुम्ही आमच्या याला ऑफर करा आणि सबस्क्रिप्शन करा. इफ द कंपनी इश्यू ऑल इट्स शेअर्स, जर कंपनी त्याचे सगळे शेअर्स विक्रीला काढत असतील तेव्हा इश्यूड कॅपिटल विल बी इक्वल टू ऑथराइज्ड कॅपिटल. जेव्हा कंपनी त्यांचे सगळे शेअर्स विक्री काढते तेव्हा जे इश्यूड कॅपिटल असतं ते ऑथराइज्ड कॅपिटलच्या बरोबरीचं असलं पाहिजे. जनरली कंपनी इश्यूज such number of shares which are sufficient to meet the requirements of the company at the time of their issue. जास्त तर असं होतं की कंपनी तेवढेच शेअर्स विकायला काढते जेवढी त्यांना जेवढ्या भांडवलाची आवश्यकता आहे तेवढ्याच भांडवलाच्या इतकी शेअर्स ते विक्री काढत असतात. द पार्ट ऑफ ऑथराइज्ड कॅपिटल विच इज नॉट इश्यूड टू द पब्लिक इज नोन ॲज अनइश्यूड कॅपिटल. आणि काही जे शेअर्स असतात जे इश्यू केले जातात आणि काही शेअर्स असे असतात जे इश्यू केले जात नाही, विक्रीसाठी काढले जात नाही, त्यालाच अनइश्यूड कॅपिटल असं म्हणतात. पुढचं आहे सबस्क्राइब कॅपिटल. सबस्क्राइब कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल विच इज ॲक्च्युअली सबस्क्राइब बाय द पब्लिक. सबस्क्राइब कॅपिटल हे इश्यूड कॅपिटलचाच एक भाग आहे. ॲक्च्युअली सबस्क्राइब बाय पब्लिक, ज्या पब्लिकने लोकांनी सबस्क्राइब करून घेतलेले आहे त्यालाच सबस्क्राइब कॅपिटल असं म्हणतात. विच इज नॉट सबस्क्राइब बाय पब्लिक नोन ॲज अनसबस्क्राइब कॅपिटल. आणि जे आता समजून घेऊया, आपण 100 शेअर्स कंपनीने विक्रीला काढले, त्या 100 शेअर्स पैकी फक्त 50 शेअर्स लोकांनी सबस्क्राइब केले किंवा विकत घेतले आपण असं म्हणूया. ते जे 50 शेअर्स सबस्क्राइब केलेत त्यांना सबस्क्राइब शेअर्स म्हणतील आणि उर्वरित जे 50 शेअर्स आहेत ज्यांना पब्लिकने सबस्क्राइब केलं नाही त्यांना अनसबस्क्राइब कॅपिटल किंवा अनसबस्क्राइब शेअर्स असं म्हटलं जाईल. पुढचं आहे रिझर्व्ह कॅपिटल. इट इज दॅट पोर्शन ऑफ अ सबस्क्राइब कॅपिटल विच हॅव बीन कॉल्ड अप and which the company by special resolution had decided not to be called up except in the event of the purpose of winding up. It is that capital of portion subscribed capital which have been called up and which the company by special resolution had decided not to called up except in the event of the purpose of winding up. रिझर्व्ह कॅपिटल म्हणजे काय, जेव्हा कंपनी बंद पडण्याच्या मार्गाला येते, कंपनी बंद पडते, ते कंपनी बंद पडायच्या वेळेस कंपनी काय करते, काही अशी कॅपिटल असतात, काही असं भांडवल असतं ते रिझर्व्ह करून ठेवते, सांभाळून ठेवते. का सांभाळून ठेवते, किंवा जेव्हा कंपनी बंद पडेल आणि जे लोकांना देणं आहे ते लोकांना देणं फेडण्यासाठी जर कंपनीला पैसा राहू द्यायचा असेल, काही तात्काळसाठी काही
अशा गरजा असतात ज्याच्यासाठी पाहिजे आहे तेव्हा काही कंपनी रिझर्व करून ठेवते. तर त्या टायमाला जेव्हा कंपनी बंद पडते त्या टायमाला हे रिझर्व कॅपिटल कामास येतं. पुढचं आहे कॉल्ड अप कॅपिटल. इट इज दॅट पार्ट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल विच इज ॲक्च्युअली कॉल्ड अप फ्रॉम द शेअर होल्डर्स. कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे काय? सबस्क्राईब कॅपिटलचाच एक भाग आहे विच इज कॉल्ड अप ॲक्च्युअली कॉल्ड अप बाय द शेअर होल्डर्स. जे कंपनीच्या भागधारकांनी करत त्याला कॉल्ड केलेलं आहे, परचेस केलं आहे, खरेदी केलेलं आहे. द कंपनी डिमांड्स ओनली दॅट पोर्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ शेअर्स विच इज कन्सिडर्स सफिशियंट फॉर द टाइम बिंग. आता कंपनीला किती भांडवलाची गरज आहे तेवढेच भांडवलाचे शेअर्स, तेवढ्याच किमतीचे शेअर्स कंपनी कॉल्ड अप करत असते. The part of subscribed capital which is not called up by the company are known as uncalled up capital. आता कंपनीने 100 शेअर्स विक्रीला काढले पण तेवढे 100 शेअर्सची गरज नाही. नंतर आता आपल्याला असं वाटलं की एवढे 100 शेअर्सची एवढी अमाऊंटची आपल्याला गरज नाही, आता फक्त आपल्याला एवढ्याच शेअर्सची 10 20 30 50 शेअर्सच्या एवढ्या अमाऊंटचीच गरज आहे. तेवढंच कंपनी कॉल्ड अप करते आणि तेवढ्याचेच पैसे ते विक्री करून तेवढा पैसा गोळा करत असते. पुढे आहे पेड अप कॅपिटल. It is that portion of the called up capital which has actually been paid by the shareholders, as it is likely that the same shareholders may not pay all the amount demanded and due on their shares. Paid up capital can be equal or lesser than the called up capital, and paid up capital is known as calls in arrears. Paid up capital म्हणजे काय? Is that portion of the capital called up capital which has actually been paid by the shareholders. शेअर्स विक्रीला काढले, विक्रीला काढल्यानंतर जेवढे शेअर्स आपण 10 शेअर्स विक्रीला काढले होते, 10च्या 10 शेअर्सला मागणी आली. 10च्या 10 शेअर्सला मागणी आल्यानंतर कंपनीने काय केलं, जे शेअर होल्डर्स ज्यांनी शेअर्ससाठी मागणी केली त्यांना सांगितलं की तुम्ही आता त्याची अमाऊंट आम्हाला पेड करा. काय करा? पेड करा. पेड केल्यानंतर as it is likely the same shareholders may not pay all the amount demanded and due on their shares. पण शेअर होल्डर्सने काय केलं, 10 रुपयाचा जर एक शेअर्स असेल तर 10 पैकी 5 रुपयेच त्यांनी दिलेले होते, तर 5 रुपये त्या शेअर होल्डरकडे बाकी होते. मग अशा टायमाला जेव्हा फायनल पेमेंटचा वेळ येतो तेव्हा त्यांच्याकडनं ती उर्वरित अमाऊंट ही कंपनी मागत असते. पेड अप कॅपिटल कॅन बी इक्वल ऑर लेसर दॅन द कॉल्ड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल हे बरोबरीचं किंवा कमी असतं. कशाच्या? कॉल्ड अप कॅपिटलच्या बरोबरीचं किंवा कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा कमी असू शकतं. अँड पेड अप कॅपिटल इज नोन ॲज कॉल्स इन ॲरियर्स. पेड अप कॅपिटललाच कॉल्स इन ॲरियर्स सुद्धा म्हटलं जातं.